नंदुरबार शहरात जन्म व मृत्यूचे डुप्लिकेट दाखले बेकायदेशीररित्या देण्याचा गंभीर प्रकार नुकताच उघडकीस आला असून या प्रकरणात तब्बल 1122 बोगस प्रमाणपत्र जारी करण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा झालाय। या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज नंदुरबार नगरपालिका कार्यालयाला भेट देत जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा केली। या प्रकरणात दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी तसेच सर्व 1122 बोगस जन्ममृत्यू प्रमाणपत्रे तात्काळ रद्द करण्यात यावीत अशी स्पष्ट मागणी किरीट सोमय्या यांनी यावेळी केली। मात्र या गंभीर प्रकरणात पोलीस प्रशासनाकडून अपेक्षित गतीने कारवाई होत नसल्याचे निदर्शनास येत आहे असा आरोप यावेळी उपस्थित भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला। मात्र प्रत्यक्ष कारवाई कधी सुरू होणार याकडे संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। आज सगळे जे अधिकारी आहे, पोलीस, जिल्हाधिकारी, नंदुरबार नगरपालिकाचे सीओ आणि आरोग्य विभाग या सगळ्यांनी कबूल केलं की गेल्या 2-3 वर्षात नंदुरबार नगरपालिकेतील काही सरकारी अधिकारी आणि 2 एजंट यांनी मिळून 11 ते 22 बोगस जन्म दाखले दिले, त्याचं रजिस्ट्रेशन केलं, त्या संबंधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 54 सर्टिफिकेट मिळाले आहे, परंतु एकंदर 11 ते 22 बोगस सर्टिफिकेट देण्यात आले आहे। सर, या सगळे सर्टिफिकेट रद्द करण्याची मी मागणी केली होती। ती प्रक्रिया सुरू करण्याचं आश्वासन देण्यात आलंय। पुढच्या आठवड्याभरात ते 11 ते 22 रद्द होणार। दुसरा जो माझा मेन आग्रहाचा मुद्दा होता की हा नगरपालिका लेवलचा कोणतरी पिऊनचं एकट्याचं काम नाहीये। ह्या 11 ते 22 लोक जे आणलंय त्याच्या मागचं मेन मास्टर माइंड कोण आहे त्याची पण चौकशी व्हायला। सर, सत्ताधारी